जय ज्योती जय सावित्री. समाजाचे संघटन व्हावे, स्त्री शक्तीचा विकास व्हावा म्हणून सावित्री शक्तीपीठाची स्थापना करणारे आमचे गुरुवर्य श्री दशरथ कुळधरन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सावित्रीच्या लेकी नवनवीन उपक्रम राबवित असतो. मी सौ अर्चना राजेंद्र कावलकर, माणिकवाडा, विभागीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ. आपणासमोर असाच एक विषय घेऊन येत आहे. तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्रातिशूद्रांचा, दलितांचा उद्धार केला. पेशव्यांच्या काळात दलितांची स्थिती अतिशय दयनीय झाली होती. दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या काळात तर दलितांवर प्रचंड अत्याचार झाले. 1848 साली महात्मा फुलेंनी मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा काढली होती. त्यानंतर 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली, पण सनातनी मंडळींनी ती बंद पाडली. पण महात्मा फुले थांबले नाहीत. त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत सदाशिव गोवळे यांच्या वाड्यात 1852 रोजी दुसरी शाळा स्थापन केली. 16 नोव्हेंबर 1852 रोजी महात्मा फुलेंचा मेजर कँडी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. 1853 साली त्यांनी महारमाग इत्यादी लोकांस त्यांना विद्या शिकविण्यासाठी मंडळी ही संस्था युरोपियन व स्थानिक शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने सुरू केली. समाजाला काळीमा फासणाऱ्या अस्पृश्यतासारख्या प्रथा संपविण्याचा महात्मा फुलेंनी प्रयत्न केला. पुण्यासारख्या समताभूमीतून शूद्र अतिशूद्रांना पाण्यासाठी वणवण करावे लागत असे. भारतामधील पहिल्यांदा सार्वजनिक पाणवठे ज्या काळामध्ये अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजासाठी खुले नव्हते, अशा अवस्थेत पाण्यासारख्या अत्यंत जीवनावश्यक भागाला सुद्धा मानवी अधिकार नाकारला जात होता. तेव्हा 1868 साली महात्मा फुलेंनी आपल्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी 24 तास खुला केला. अस्पृश्यतेला विरोध करताना फुलेंनी सर्वप्रथम वेदांवर प्रहार केला. वेद म्हणजे एक निष्क्रिय काल्पनिक गोष्ट आहे, तसेच उघड एक प्रख्यात हास्यास्पद अशा आख्यायिका आहे असे ते म्हणत. अस्पृश्य समाजातील व्यक्तींसाठी त्यांनी दलित हा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली. दलित या शब्दाचा अर्थ दाबण्यात आलेला व तुटून पडलेला समाज असा होतो. पुढे हाच शब्द प्रचलित झाला. जय ज्योती जय सावित्री. धन्यवाद.